नमस्कार. आपण आता कपालभाती शिकलो की दोन्ही नासिकाने प्रयत्नपूर्वक थोडीशी शक्ती लावून श्वास सोडायचा, पोट आतमध्ये ढकलत. आता तुम्ही म्हणाल ह्याने काय होतं? मग ज्यांना कपड्याच्या पिशवीतून आपण पीठ वगैरे आणतो त्यांना अनुभव असेल. आपण कपड्याचं त्या पिशवीतनं पीठ खाली घातल्यावर म्हणजे डब्यात वगैरे उठल्यावर डायरेक्ट ती पिशवी जर भिजत ठेवली तर ती धुवायला त्रास होते. आपण काय करतो, त्याला झटकतो. जमल्यास उलटं करून झटकतो, नाहीतर झटकतो, वरवरची जी घाण आहे ती जायला देतो आणि त्याच्यानंतर धुवायला टाकतो. छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही डायरेक्ट भिजवली आणि झटकून भिजवली तर कपड्या स्वच्छ होण्यामध्ये वेगळा फरक पडतो. आपण दिवसभर काही ना काही खातो, तेलकट तुपकट सगळ्या पद्धतीचं खातो. आपली त्वचा खूप नाजूक आहे आणि त्याला चिटकून राहते एक घाण. ती आपण झटका मारल्याने तो लेअर निघून जातो. लेअर स्वच्छ झाल्यामुळे काय होतं, त्याच्या खूप आपल्या छोट्या छोट्या पातळ पातळ एकदम खूप आतमध्ये व्यवस्था एवढी नाजूक आहे ना की ते ब्लॉक होतात. आपल्या घाणीमुळे पोटात बसलेल्या ते ब्लॉक्स उघडतात. जसं आपण अंगाची साबण लावून अंग चोळतो तर आपले इथनं जे घाम निघायचे जे रंध्र बंद झाले असतील तर ते उघडले जातात. तसंच पोटातल्या पेशींचे कचरा अडकलेला असतो तो निघतो. सगळ्यात पहिलं ते महत्त्वाचं होतं. दुसरं काय होतं, आपली ती सगळी त्वचा आतल्या बाजूने आणि ॲट ए टाईम एकाच वेळेला तुमच्या आतडे, तुमच्या किडन्या, तुमच्या पेनक्रियास सगळ्यांचा हालचाल होते. सगळ्यांना झटकलं जातं. करताना सगळे ॲटोमॅटिक झटकले जातात. सगळ्यांचे लेअर जर काय कुठले अडकले असतील, घाण असेल ती निघून जाते. आणि ते निघून गेल्यामुळे पुन्हा जेव्हा तुमच्याकडे अन्न घेता किंवा तुमचं उत्सर्जन व्हायचं असतं तेव्हा घाण निघायची असते ती इतकी व्यवस्थित निघून जाते आणि अन्न जायला जागाही व्यवस्थित राहते. तुम्ही जर का व्यवस्थित घाण गेली नाही, अन्नाचे कण म्हणजे तुमचे चिटकून राहिलेले आहेत आपल्या सगळा तो मेंदा, तर मग काय होतं, पुढे जे अन्न आतमध्ये जातं त्याचं नीट ग्रहण होत नाही. त्याचं नीट त्याच्यातनं जे कार्य खूप आतमध्ये एकदम रिजिड कार्य आहे. आपण अन्न आतमध्ये घातल्यावर त्या अन्नातनं कार्बोहायड्रेट ओढून इथे पाठवणं, त्यातलं आयर्न पाठवून इथे पाठवणं, हाडांसाठी हे पाठवणं, हे सगळं काम आपल्या शरीरामध्ये आतमध्ये आपल्या नकळत घडतंय. विघटन होतंय ते आपल्या नकळत होतंय. डायबिटीजचा हाच प्रॉब्लेम होतो की ज्या वेळेला तुमच्या लेअरवर लेअर बसले जातात, तुमचं व्यवस्थित ग्लुकोज होत नाही किंवा झालेला ग्लुकोज नीट त्याचं वितरण होणं, त्याचं नको असलेलं काढून टाकणं हे होत नाही आणि ह्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तर तुम्ही जर झटका मारत राहिला तर त्या झटक्याने तुमचा जो घाण आतल्या बाजूला चिटकलेली आहे ती निघून जाते. बघा, कधी कधी तुमचा हात ब्लॉक होतो, तुम्ही झटका मारता हाताला. हे जे तुम्ही बाहेरच्या शरीराच्या जॉईंट्सला जे करतायत ते आतल्या शरीराच्या एक एक अवयवावर होत आहे. फक्त तुम्हाला प्रयत्नपूर्वक तुमच्या शरीराला जसं झेपेल त्या पद्धतीने एका लयबद्धतेने हळूहळू एका सेकंदाला, एक घाई करायची गरजच नाही. एक रिदम पहिला घ्या आणि त्या रिदमने करा. ती घाण निघून जाऊ द्या. आतली घाण वर्षानुवर्ष स्टोअर होते, आपल्या नकळत होते, ती निघून जाऊ दे. तुम्हाला खूप त्याचा उपयोग होईल आणि तुमचं पचन आणि उत्सर्जन
व्यवस्थित होईल. पुढच्या वेळेला अजून व्यवस्थित वेगळं समजावून सांगेन. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.